स्पर्धा 5-5 वरची असेल. हे 2 कॅमेरे ऍड करायला गेला ना. टायमाला एकच लाईव्ह दाखवू शकतो कॅमेरा. मग हा येतो. मी घालतोय. अरे त्याची सेटिंग काय आणि ह्याची सेटिंग काय, दोघांची सेटिंग उलटी नाही ना करायला लागत. त्याची I50 असेल तर ह्याची 50, त्याची 50 I असेल, त्याची I आहे त्याची P करायची. ह्याची काय सेटिंग आहे ती बघ त्याची. डॉट वाईड 6 सिंगल. हा महाराज कधी येईल. हवाडा 1 नंबरचा बेंचोर काय चालू आहे. या 4 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ते 12. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. रिव्हर्सचा प्रयत्न आणि धाव चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ते 12. गोलंदाजीसाठी आलेला तो उत्तम. बघूया काय करतायत उत्तम. त्या समोर असेल तर मुबीन. गजाळाचा क्षेत्ररक्षण 4 धावा. 4 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या होती 16.
मोये मोये झालेला आहे फिल्डरचा. खूप असं महागडे षटक होत आहे. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. संघाची धावसंख्या होती ते 21. बिनबाद 21 धावा. या षटकात शेवटचा चेंडू बाकी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ते 22. बिनबाद 22 धावा. चालू असलेला सामना कुठला आहे रे? हा कोण बॉलिंगला आहे? बॉलिंग मार्कवर जय. अतिशय सुंदर फटका आणि ही एक धाव पूर्ण. त्याला स्कोर हे बघ आंधळे ओके. थंडा मागव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरे ओव्हर घेऊन जय. पहिल्या बॉलवर 1 रन आलेला आहे. पकडू काय रे? दुसरा चेंडू घेऊन जय. विजयासाठी रिव्हर्स फटक्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना जय. तेवढे उत्कृष्ट अंपायर परेश केतकर. जरा फोनवर बोलताना जरा थांबा, डिस्टर्ब होते त्यांना. अतिशय उत्कृष्ट कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत तेच बोलताना ते काम करत आहेत.
ठीक आहे ठीक आहे. त्याला सांग येऊ नको. चल बोल. इमाद मोडक येत आहेत आपल्याला कॉमेंटसाठी. तिसरा चेंडू घेऊन जय, तिसरा ना का दुसरा, तिसरा चेंडू घेऊन जय जावळेकर विजयासाठी. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि हा फटका फसलेला आहे आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण अरबाज ठाणगे यांच्याकडून ही कॅच होणे होती. आता किती महागात पडेल ही कॅच सांगता येत नाही, पण अतिशय सुंदर फटका होता हा. चौथा चेंडू घेऊन जय जावळेकर राईट आर्म ओव्हर द विकेटकडून. ते पहिल्या बॉलला सिंगल, दुसरा बॉल वाईट. वाईड नाही, नाही तर पहिला लागला चुकून, दुसरा लागला चौथा ना, हे चौथाच ना, हे चौथा बॉल ना प्रथम हा. चौथा चेंडू घेऊन जय मुबीन यासाठी अतिशय सुंदर फटका आणि हे 6 धावा. 40+ खेळाडू मुबीनजी राऊत अतिशय सुंदर बॅटिंग करताना अंबारी 11 आरावीसाठी. रिप्लाय टाकला येते आता रिप्लाय दुसरा पण कॅमेऱ्याचा. 5वा चेंडू घेऊन जय मुबीनसाठी आणि हा निर्धाव चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता जय जावळेकरचा मुबीन राऊत यांच्यासाठी. शेवटचा चेंडू घेऊन जय जावळेकर राईट आर्म ओव्हर द विकेट कडून. अतिशय सुंदर फटका, पण फटका फसलाय असं वाटतंय आणि संकेत आहेत. अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे संकेत यांनी. मुबीन राऊत यांची पारी समाप्त आणि ही षटकही सुद्धा संपलेला आहे. आता नवीन फलंदाज मला वाटते रोहन मस्कर यांच्याकडे जातील का मुबीन राऊत. 3 ओव्हर 30 रन झालेले आहेत. ताबिश मुबीन राऊत यांची जागा सांभाळेल ताबिश. अतिशय सुंदर गुणलेखक प्रथमजी मांजरेकर तसेच जय गणेश स्पोर्ट्सचे सर्व मयुरेजी मयेकर, अतिशय सुंदर कॅमेरामॅन अमृत केळसकर. सुंदर म्हटलंय मी, कॅमेरामॅन आहेत फक्त ते सुंदर, बाकी काय नाही यांचं. अतिशय सुंदर कॅमेरे फिरवणारे चिन्मय भाईदे आणि 40+ नवीन बॉलर उत्तमजी फाटकर. राईट आर्म ओव्हर द विकेट कडून अतिशय सुंदर गोलंदाजी करताना त्यांचं स्लोअर वन, त्यांचं बाउन्सर सगळे त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे बॉल आहेत. म्हणजे ते मिश्रण अतिशय सुंदर करतात. परेश केतकर यांच्या सोबत खेळत होते पहिले ते. राईट आर्म ओव्हर द विकेट कडून विजयासाठी उत्तम फाटकर पहिला चेंडू घेऊन. अतिशय सुंदर चेंडू, विजला काहीच समजलेलं नाही आहे आणि हा निर्धाव चेंडू. उत्तम फाटकर एक 40+ खेळाडू, पण अजून ते यंग आहेत. दुसरा चेंडू घेऊन रिअर्स अटेम्प्ट आणि हे 1 धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना उत्तम फाटकर उत्कृष्ट खेळाडू. वयाच्या 40 मध्ये पण अतिशय सुंदर बॉलिंग करताना प्रथमजी मांजरेकर. काय म्हणायचं का तुम्हाला त्यावर? नाही नाही ठीक आहे. प्रथमजी मांजरेकरांचे गुरु सुद्धा आहेत ते उत्तमजी फाटकर. त्यांच्याकडून भरपूर धडे त्यांनी घेतलेले आहेत. फक्त त्यांना बाउन्सर नाही जमत बरोबर. येस. तिसरा चेंडू घेऊन उत्तम ताबीजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट कडून.
अतिशय सुंदर फटका आणि 6 धावा. काय फटका टोलवलाय ताबिश आणि उत्तमला डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर. अतिशय सुंदर फटका. अरबाज ठांगे यांच्या डोक्यावरून गेलेला आहे हा चेंडू. त्यांना सुद्धा काय समजलेलं नाही. सन्माननीय हितेजी पाटील यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी मंडपात यावे जरा समालोचनासाठी. आम्ही जरा पार्ट टाइम समालोचनात. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा पूर्ण. हितेजी पाटील तुम्हाला जय गणेशचे CEO बोलवत आहेत. सन्माननीय हितेजी पाटील सर यांनी देखील समालोचनासाठी यायचं आहे आणि आपली जागा सांभाळायची आहे समालोचनासाठी. 5वा चेंडू घेऊन उत्तम. अतिशय सुंदर फटका आणि हे 6 धावा होतील का? आणि नाही, हे होणारच. काय फटका टोललाय उत्तमने. 6 धावा. इनफॉर्म ताबिश का त्याला आरवी संघाने घेतले ते दाखवत आहेत आणि रोहन मस्कर काहीतरी इशारे करत आहेत त्यांना. ते तुम्हाला इन ॲक्शन दिसतील बॉलिंग करताना पुढच्या इनिंगमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन उत्तम आणि निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला आहे त्यांनी. कमबॅक केलेला आहे उत्तम यांनी. 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 45वर 1 विकेट. आणि हितेजी पाटील यांना भरपूर आमंत्रण दिल्यानंतर ते आलेले आहेत. काय समजत नाही त्यांच्या मनात काय आहे. मला कशी नाव नाही ना यांची माहिती. तेच सांगतो, पहिला लागलाय चुकून, दुसरा लागला दुःख. धन्यवाद सिद्धू. आपण पाहिलं श्रीवर्धन चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा अंतिम दिवस हा कोण? आणि या अंतिम दिवसामध्ये आपण या अंतिम दिवसातील आपण पहिला सामना पाहतोय. उपांत्यपूर्व सामना अम्मार 11 आरावी विरुद्ध ओम स्ट्रायकर्स. या दरम्यान अम्मार 11 आरावी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आव्हान दिले ते म्हणजे ओम स्ट्रायकर्स संघाला. तोपर्यंत 4 षटकं पूर्ण झालीत. 5 षटकांचा हा सामना. 45 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती लागल्यात आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो प्रथमेश पंचांच्या डाव्या बाजूने. पहिला चेंडू स्लोअर फुलटॉस टाकला होता. चेंडू भिरकावलाय आणि पंचांनी हात दाखवले ते 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर आघात केलाय प्रथमेशच्या. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पोचले 49 धावांवर. पण हरीची बिस्किट ठेवलेलीस की काय खिशात? मिझियाफने पहिल्याच चेंडूवर आघात केला होता प्रथमेश आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश तयार. मिझियाफ त्याचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत गेलाय आणि असा काही हवेत गेलाय की फक्त खेळाडूला मानवरती करून बघावं लागले. चेंडू सीमा पार. षटकार. या 6 धावा मिळतात. या 6 धावांच्या मदतीने धावफलक खूपच उंचावले. धावफलक पोहोचवलंय ते 55 धावांवर. मला वाटतं 2 चेंडू गहाळ केल्यानंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू दिला जातोय. परेश सर चेंडूसाठी हात दाखवतात. मला वाटतं पुन्हा एकदा तिसरा चेंडू. 2 चेंडूवर 10 धावा मिळवल्यात आणि महागडं ठरवलंय पहिल्याच 2 चेंडूमध्ये प्रथमेश याला. विघ्नेश चेंडू घेऊन यायचा आहे. तिसरा चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय मिझियाफसाठी. मिझियाफ प्रथमेशच्या समोर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपसाठी तयार. आता मात्र बॅटची थोडीशी कडा घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निघून गेला. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवले ते.
आणि साईकला मिसळप होता ना. हे पूर्ण मॅच खेळ. ए भाऊ आले. तर नक्कीच श्रीवर्धनमधील एक बुलंद आवाज आमचे ज्येष्ठ बंधू ज्यांना आम्ही दादा म्हणून संबोधतो असे समालोचनातील एक बुलंद आवाज हरीश दिघीकर सर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक इमाद मोडक सर यांचं सुद्धा आगमन झालंय. दोन धावा पूर्ण केल्यात ताबिशने. मात्र या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोचले ते 58 धावांवर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी ताबिशसाठी. प्रथमेश थोडासा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत उचललाय, फटका फसलाय त्याच्या खेळाडू खाली आहे चेंडूच्या, मात्र झेल टिपला गेलाय आणि ताबिशला माघारी परतावं लागतंय. ताबिश 16 धावा बनवून तंबूच्या आश्रयाला दाखल झालाय. तर त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो. सोहेल शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू सोहेलसाठी. झाले. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा हे किती भेटले? 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 60 धावांवर. 61 धावांची गरज होम स्ट्रायकर्स या संघाला विजयासाठी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 5 षटकांमध्ये 61 बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर. तसेच खरोखर श्रीवर्धन तालुक्यातील ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव समालोचनामध्ये सोनेरी अक्षरात लिहिलंय असे आमचे ज्येष्ठ बंधू हरीश दिघीकर सर इथे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत आवाज इमाद मोडक सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर हा सामना संपल्यानंतर म्हणजेच दुसरं सत्र संपल्यानंतर आपण लगेचच त्यांच्याकडे पोहोचू, त्यांचा आवाज आपण ऐकू. कीच या सामन्याचं दुसरं सत्र 60 धावा धावफलकावरती लागल्यात. अम्मार 11 या संघाने आणि या पुढील सत्राचं समालोचन करण्यासाठी आपण नक्कीच एक ओळखीचा आवाज आपल्या कानावर हरीश दिघीकर सर यांचा.
येस धन्यवाद हितेश पाटील सर. तर मी हरीश केळवणकर तुमचं सहर्ष स्वागत करतो श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आजचा अंतिम ग्रँड फिनालेचा दिवस. एक जबरदस्त आणि भव्य दिव्य आयोजन जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली सुद्धा जाते. त्याचं सर्व श्रेय आपण देऊया गुलाबी कलरची पिशवी आहे माईच्या वेळी तिथं मयूच्या पुढे ऐकलंस काय सर्वे सर्व अर्थात जय गणेशचे मयुरेश्वर मयेकर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूबवर पाहतोय. तसेच एक दिलखुलास आणि कुणाची तामानं बाळगणारे कॅमेरामॅन अर्थात अमृत केळसकर सर. जबरदस्त कॅमेरा वर्क सध्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. आणि रामायणातल्या बिकट हास्यानंतर ज्यांचं हास्य प्रसिद्ध असे अमृतसर केळसकर. रात्री एकांतात जर ते हास्य ऐकलं तर कुणाला धडकी भरेल खऱ्या अर्थाने. पण एक मास्टर कॅमेरा आपल्याला कॅमेरामॅन या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. आमचे चांगले मित्र आणि त्यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल FS स्पोर्ट्सच्या नावाने. ते चिन्मय भायदे सर. तसेच आमचे दुसरे कॅमेरामॅन आता स्क्रीनवर आहेत राज. यूट्यूब कॅमेरामॅननी दुसऱ्या कॅमेरामॅनला टिपले. यानंतरचा मॅच चॅम्पियन स्पोर्ट्स आराठी वेदांगी 11 कालिंजे. आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे, नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. मी लक्ष वेधीन दोन्ही कर्णधारांचं की आपण लगेच येऊन इथे टॉस कराल अशी अपेक्षा. कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. अर्थात वेळ निर्धारित केली होती त्याहीपेक्षा आपण उशिरा चाललोय. आमचे आयोजक सज्ज आहेत पण संघ आणि खेळाडू उशीर करतायत त्यामुळे उशीर होते. 11 वाजले ते लक्षात घ्या. यस टाइम नोट केलाय. या मॅचचे मुख्य पंच सिद्धेश्वर तोडणकर सर. स्क्वेअरलेगला पंच आपण पाहतोय फसी काळोखे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय एक आक्रमक गोलंदाज वाळवटी स्टार रोहन मस्कर यांना आपण पाहतोय सध्या यूट्यूब स्क्रीनवर. हा सुरेख चेंडू होता पहिला. यार्क करून घेतला होता उत्तम भाटकर. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर उत्तम भाटकर यांचा खेळ खराच ठरणार आहे. आता आले संकेत. ही एक उभरते खेळाडू आहेत आणि हे प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने अशाच खेळाडूंसाठी आहे. उत्तम भाटकर हे नाव आपण जाणतो. संकेतला बऱ्यापैकी कोणी ओळखत नाही पण संकेत एक चांगला क्रिकेटर आहे. हा क्रॉस झाला. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र आहेत तिथे अमित महापर्ले. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पहा आणि काय कमालीची गोलंदाजी या पूर्ण स्पर्धेत केले. एक लेजेंडरी खेळाडू श्रीवर्धन तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी कर्णधार, यशस्वी गोलंदाज, यशस्वी फलंदाज मुबीन राऊत. अफलातून गोलंदाजी. हो दांडी 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 गुल. फलंदाज बाद. बादून फलंदाज उत्तम भाटकर. मला वाटतं 3 हा चौथा मॅच असेल. मुबीन राऊत यांना अजूनही मोठा फटका बसलेला नाहीये. एकही फलंदाजाने त्यांना मोठा हिट खेळलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार फक्त मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेत. जवळजवळ 24-18 आधी चेंडू टाकलेत. हे षटक पकडलं तर 24 चेंडू होतील. मुबीन राऊत यांनी फेकलेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं फेकतायत. 10 धावांच्या वर त्यांनी अजून या स्पर्धेत धावा दिलेल्या नाहीत. ही खासियत राहिली मुबीन राऊत यांची. कारण तुमच्याकडे तो आत्मविश्वास, तुमच्याकडे कॉन्फिडन्स, तुमच्याकडे अनुभव, तुमच्याकडे असलेले प्रयत्न, तुमच्याकडे असले क्रिकेटचं समर्पण, जिद्द, चिकाटी, मेहनत, रात्र ट्रॅव्हलिंग करून मैदानात पोहोचणे, जीवाची पर्वा न वागता 40°C तापमानमध्ये आपल्याला फिट ठेवणे,
या सगळ्या गोष्टी मुबीन राऊत करताना दिसत आहेत. अर्थात धड धाकट देह आहे, आपल्याला वाटेल इतका देह घेऊन एखादा खेळाडू खेळेल कसा, पण या सगळ्यावर आपल्या देहबोलीवर मात केली ते खऱ्या अर्थाने 40+ खेळाडू अर्थात मुबीन राऊत यांनी. पहिला धक्का त्यांनी दिला. आता न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अरबाज थानगे एक ताकदवान खेळाडू, एक मास्टर खेळाडू. सनीबाई श्रीवर्धना त्याचा पहिला संघ, स्थानिक संघ, यावेळेस व्यावसायिक गटात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतोय. या ओम स्ट्रायकर साडी फटका हवेत खेळलाय, पचलाय रोहन मस्कर. हो, खेळाडूने आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. यस, एखादा झेल गेला तरी चालेल, कारण उभं आयुष्य आपल्यासाठी पडले क्रिकेट करिअरसाठी. एखाद्या झेलसाठी आपल्या शरीराला कुठली दुखापत होणार. रोहन मस्कर तेच मुबीन राऊत सुद्धा सांगतायत रोहनला. मुबीन राऊत आपण पाहतोय चिन्मय बायदे सर सध्या कॅमेऱ्यावर 2 धावा येथे येत्या. 2 धावांनी संघाची धावत संख्या 4. फटका फसलाय, हवेत खेळलाय. ओहो, प्रयत्न चांगला होता रोहन मस्करचा. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील एका चेंडूवर तब्बल अर्धा डझन. षटकार 6 धावांसाठी. हा झेल 6 धावा आहेत. कॅमेऱ्यात सुद्धा आपल्या वर्क दिसतंय. कॅमेरा वर्क जबरदस्त. अमृत केळसकर यांचा ऑनलाईन चेंडू पडलाय, त्यामुळे 6 धावा मिळतील. षटकार. जबरदस्त खेळ. दहा धावा. शेवटच्या 2 चेंडूत 8 धावा आल्यात. ज्याची चर्चा करतो मुबीन राऊतनी जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. हो, स्लो वन पुट डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता अरबाजचा, पण 4 मुंड्यात चीत केलंय ते गोलंदाज मुबीन राऊत. हा अनुभव आहे. एका बाजूला इनएक्सपिरियन्स, एका बाजूला तगडा ताकदवान खेळाडू, पण हवी होता ना मुबीन राऊत. एक षटकार गेलाय. अर्थात क्षेत्ररक्षण जर व्यवस्थित असतं, रोहन मस्कर जर थोडासा वाईडिश ऑफ साईडला असता, परवेज राऊत पण तेच सांगतात मी ज्याकडे चर्चा करताना, थोडासा वाईडिश असता रोहन तर सरळ हातात झेल झाला असता. पण शेवटी झेल सुटल्यानंतर या जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात तारा नाही. क्रिकेटमध्ये लागतं तुमचं डेडिकेशन, क्रिकेटमध्ये लागतं तुमचं समर्पण, क्रिकेटमध्ये लागते तुमची जिद्द, क्रिकेटमध्ये लागते मेहनत, चिकाटी. या सगळ्यातून तुम्हाला यश मिळतं. एका रात्रीत कुणालाही यश मिळत नाही. एखादा षटकार टोकला त्याचा रील्स आता लगेच पाहायला मिळतो, पण त्याच्या आधीचे 5 चेंडू डॉट फलंदाजांनी खेळलेत ते रील्सला पाहायला मिळत नाहीत. हा फरक आहे मागच्या क्रिकेटर आणि येत्या नव्या क्रिकेटरमधला. काल आमच्याकडून मिस झाली एक रील्स. युवराज तोडणकर आणि अफलातून झेल टिपला होता, पण आपण जर पाहिलं तर काही विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ते आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकले नाही. अशाही गोष्टी येतात. असो, आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये तुमचे पाय जमिनीवर असणे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. सचिन रमेश तेंडुलकर यांचा इतिहास जर पाहिला तर पहिली 4 व्हीलर घेण्यासाठी 40,000चं कर्ज त्यांनी घेतलं, आणि मग भारतात ज्या मोजक्या फरारी आहेत त्याच्यापैकी एक फरारी त्यांच्याकडे आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. 10वी पास न होण्याची परिस्थिती असताना सचिन रमेश तेंडुलकर यांची, आता जर आपण पाहिलं तर 10वीच्या इंग्लिशच्या धड्यामध्ये त्यांचा धडा आहे. हे यश आहे, हे कर्तृत्व आहे, ही अचीवमेंट आहे. आपण काय करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. झोपेत पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात का नाही मला माहिती नाही, पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न आणि सूर्य उगवल्यावर त्यांचा केलेला पाठलाग ती स्वप्न पूर्ण होतात. याच दरम्यान रोहन मस्कर संकेत चांगला स्ट्रोक खेळला, गॅप प्रॉपर आहे, 1 बॉल चेंडू फेकलाय सीमा रेषा पार. ज्या नावाची चर्चा आपण करतो त्या संकेतने आता संकेत दिलेत
की मीही या मैदानात आहे. अर्थात महेश्वर मयेकर यांनी आम्हाला सांगितलं की संकेत खूप चांगली बॅटिंग करतात. मी पहिल्यांदा पाहतोय संकेतला, प्रभावित करतोय संकेत. जबरदस्त खेळ. आता मात्र पाहिजे धावा. 23 चेंडू 47 धावा झाल्या 14. अंडरम 6 क्रिकेटचा हुकमी एक्का म्हणून संकेतला ओळखलं जातं. ओरम क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा पाहतोय. श्रीवर्धनची भूमी त्याला नक्कीच लक्षात ठेवेल. रनर आऊटचं हे ऐतिहासिक मैदानात टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज भारतातील खेळाडू या मैदानातून खेळून गेलेत. हा इतिहास आहे. श्रीवर्धनचं क्रिकेट त्यासाठी ओळखलं जातं. रनर आऊटच्या या मैदानाने बरेचसे क्रिकेटर दिलेत टेनिस क्रिकेट विश्वाला. संकेत येत्या काळात एक जबरदस्त बॅटर म्हणून पाहायला मिळेल. रोहन मस्करवर हल्ला. आखूड टप्प्याचा चांगला शॉट खेळलाय. पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. अमित महापरले फंबल होते. 2 धावाही कंप्लीट होतील. 2 धावांनी संघाची धावा संख्या होते 16. पहिल्या 2 चेंडू 6 धावा आल्यात. आजचं वातावरण आपण 16 धावा. 1 बाद 16. रोहन मस्कर दाभारा पालनचं रनअप. फटका चांगला पुलचा. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अमित महापारले. 1 बाउंड चेंडू पिक करतील. 1च धाव मिळेल. 1 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती 17. एक जबरदस्त आयोजन. प्रचंड मेहनत रुपये चांदविरकर यांची आपण पाहिली. परेश केतकर यांची पाहिली. सिद्धेश्वर तोडणकर यांची पाहिली. प्रथम मांजरेकर यांची पाहिली. आकाश जैन मित्र मंडळ आयोजित श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी आपण अनुभवते. राकेश मांजरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहायला मिळतात. आज ही ट्रॉफी कुणाच्या घरात जाईल, कुणाच्या मंदिरात जाईल, कुणाच्या मशिदीसमोर ही नाचेल ट्रॉफी, हे शेवटच्या काळी आपल्याला आजचा दाखवून देईल. शेवटचा सामना आपल्याला निर्धारित करेल की या चषकावर कोण नाव कोरणार आहे. डाव्या स्टिच्या बाहेर याच वेळेस भरकटले आता स्वर मारा पाहायला मिळतोय. ICC क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून नवीन नियमांची यादी निर्माण झाली. त्यामध्ये 22 क्रमांकाचा नियम सांगितला जातो. यस, इट इज अ व्हाईट बॉल. स्वर मारा, अतिरिक्त चेंडू. पुन्हा हा चेंडू फेकावा लागेल तुम्हाला. 1 धावही गणली जाईल. या एकेरी धावांनी धावसंख्या 18. पुढचा बॉल रोहनचा. आरबासाडी फटका हवेत खेळलाय. चेंडू चाललाय मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून आर पार सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी. अरबाज ठाणगे या खेळाडूबद्दल मी नेहमी चर्चा करत असतो. हा खेळाडू जेव्हा जेव्हा फॉर्मात येतो तेव्हा तेव्हा एकतर्फी सामने जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. ओम स्ट्रायकरसाठी जबरदस्त खेळ. ओम पोलेकर, दर्पण पोलेकर यांचा संघ. दर्पण आडव्या पट्ट्यात खेळला चेंडू. पुलचा देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. चांगली खराबफेकी अल्पेश कातळकर यांची. 2 धावा जिथे 1 होती तिथे दुसरी धाव घेतली. संघाची धाव संख्या 26. 1 गड्याच्या बदल्यात 61 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत जर आपण पाहिलं नाही ते सर, तर धावांची गती बरोबर आहे जी रिक्वायर्ड रन रेट आहे. कारण 2 षटकानंतर तुम्हाला 30.50 अशी धावसंख्या गरजेची आहे. आता 26 झाले. 1 चेंडू बाकी आहे. फटकाही चांगला सजवला आहे पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे सुहेल. चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या उंचीचा फायदा. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. नाराज मुबीन राऊत. स्ट्राईक एंडला फेकी केली असती रोहननी तर अरबाज अर्ध्या रस्त्यात होते. हेच मुबीन राऊत सांगतायत. पहा काय या खेळामध्ये मैदानाच्या बाहेर असलेलाही खेळाडू खेळतानाच वाटतो आपल्याला. अमित बाटकर बाद झालेच जरूर पण तेही अजूनही या सामन्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरडा ओरड सुरू आहे. पुढचा टॉस आपल्याला मी लक्ष वेधेन दोन्ही टीमचं ज्यांचा मॅच आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स आराठी, वेदांगी 11 कालिंजे. शुभम मांजरेकर, नासर भालदार. स्वप्नील पवार, नासल भालदार संघ मालक. चला टॉस साठी या. शेवटचा पुकार असेल आपल्याला वाटतं. वेदांगी 11 कालिंजेचे कॅप्टन हजर आहेत शुभम मांजरेकर. लक्षात घ्या वेळ आपला काउंट केला जातोय हेही लक्षात घ्या. अम्मार 11 आरावी
चला हा पॉईंट टाइम स्टॉप केला जाईल, लॅप केला जाईल, कारण ड्रिंक्स मैदानात जाते. पण लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी 4 षटकासाठी दिला जातो. 5 ओव्हरचा मॅच आहे, 5 षटकांचा मॅच आहे. 25 मिनिटं तुम्हाला दिली जातात. 21व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरूच व्हायला पाहिजे. जर यदा कदाचित ते झालं नाही तर सिद्धेश्वर तोडणकर यांची नजर आहे स्टॉप वॉचवर. मग तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. हा या स्पर्धेचा नियम आहे. आपण चर्चा करतो या स्पर्धेची, क्रिकेट विश्वाची एकंदरीत. परवेश राऊत यांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढचा मॅचचा. सन्माननीय पाहुणे, एक लेजंडरी खेळाडू आणि बऱ्याच वेळेस आपण त्यांना पंचांची भूमिका करताना पाहतो. आफताब वाळवटीचे लेजंडरी खेळाडू. आफताब वाळवटी त्यांच्याशिवाय नाही आहे आणि ते आफताब वाळवटीशिवाय नाही. परवेश राऊत टॉस केला जातोय. 5 षटकांचा सामना, एक पॉवर प्ले, न्यू बॉल यूज केले जातील. टेलचा कॉल आहे शुभम यांचा आणि टॉस जिंकला वेदांगी 11 काळींचे. आपला निर्णयही द्यायला अशी अपेक्षा वळूया आपण मैदानाकडे. क्षेत्ररक्षण स्वीकारले, लगेच निर्णय दिला कॅप्टननी. संकेत या मॅचमध्ये इम्पॅक्ट करेल का? संकेत 4 चेंडूत आतापर्यंत 8 धावा केल्या आणि 6 चेंडूत 18. अरबाज टांगे, मोबिन राऊत आले ते आपल्या कोट्यातील शेवटचं षटक आणि संघाकडून 3रं षटक. मोबिन राऊत सिली पॉइंट, सिली मिड विकेट. हा करोड टप्प्याचा चेंडू, एक टप्पा पकडून गोलंदाजी करतात मोबिन राऊत आणि त्यास खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल मिझॅपकडून पाहायला मिळालं होतं. एक सिंगल होते. संकेतनी चांगली हुशारी केली, यार केला होता, कुठलाही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही. द ग्रेट लिटल मास्टर सनी गावस्कर सर सांगतात की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार तुम्ही घ्या. फटका चांगला सजवलाय, पॅडल स्वीप पाहायला मिळते अरबाज तानगेच्या बाटून. चेंडू आरपार, सीमा रेषा पार. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन म्हणजे 6 षटकार. शिवाजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहाल 35 धावा, एक गड्याच्या बदल्यात 61 धावांची गरज आहे. 16 चेंडू 26 धावा होम स्ट्रायकर्सला. रिक्वायर्ड रन रेटची जी गरज होती त्याच्यापेक्षा आता पुढे जाऊन खेळतात. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 9.75ची गरज आहे रिक्वायर्ड. हो यावेळेस चांगला चेंडू, क्लीन बोल्ड आहेत अरबाज तानगे. दांडी गुल पंचांनी बाद घोषित केले. मुख्य पंचांनी दांडी गुल, सुरेख बॉल. हो हो क्लीन बोल्ड, लेग स्टंपला लागला हा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. मोबिन राऊतने हा मोठा विकेट घेतलाय. नाव आहे अरबाज तानगे. आदल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. आपण पाहाल तर 8 बॉल 24, 3 षटकार ठोकले अरबाज तानगे. आपण स्क्रीनवर बॅटर पाहतोय, स्कोर बोर्ड त्यांचं पाहतोय. 8 बॉल 24, 300च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा केल्या, 3 षटकार ठोकले. पण अरबाज नाराज असेल, नाखुश असेल, फिनिश करून आला नाही. न्यू बॅटर जय जावळेकर, निगडी घाटी. जय जावळेकर, कारण हा प्लॅटफॉर्म परेश केतकर, रुपेश चांदवेडकरांनी याच खेळाडूंसाठी निर्माण केलाय. कारण हे खेळाडू बऱ्याच वेळेस क्रिकेट विश्वात लक्षात येत नाही, अप्रसिद्ध राहतात आणि हे खेळाडू एका पटलावर यावे श्रीवर्धन मधलेच, म्हणून या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि खऱ्या अर्थाने यशही या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. एक यशस्वी स्पर्धा. गेल्या वर्षी या स्पर्धेचं पहिलं पर्व झालं. यावेळेस हे भव्य आणि दिव्य गतवर्षीचं पर्व आपण पाहिलं तर वाळवटी ते बागमांडला इतकंच मर्यादित होतं, पण यावेळेस पर्व वाढलंय. यावेळेस जागा वाढली, श्रीवर्धन तालुका कम्प्लीट घेतलाय, त्यामुळे या स्पर्धेला अजूनही 4 चांद लागलेत. ही स्पर्धा आकाशाला गगनाला जाऊन भिडले. जय सावळेकर, फटका चांगला खेळलाय. हरवण कडून गचाल क्षेत्ररक्षण,
खराब, नाराज, नाराज आणि नाराज. कॅप्टन मुबीन राऊत, प्रचंड नाराजी त्यांची पाहायला मिळते. या 2 धावांनी 37 या सिंगल डबल्स जे झेल सुटलेत. अल्पेश कडून मिसफिल्ड, रोहन कडून मिसफिल्ड, ही सगळे आहे ना नंतर गोळाबेरीज होईल. 37 धावा 2 गड्याच्या बदल्यात. बॅटची काढा घेतले, गोशांकी क्षेत्रात एक सिंगल मिळेल. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 38. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. धावसंख्या 39 धावा. षटक संपले. 39 धावा 3 षटकानंतर. मुबीन राऊत या दुसऱ्या षटकात थोडीशी मागडे ठरले. पहिल्या 2 बॉलवर चौकार षटकार आला, पण नंतर त्यांनी अरबाज स्थानगेला माघारी पाठवलं. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. त्यामुळे तुम्ही झुंज कशी देताय याच्यावर तुमचं बरंचसं भवितव्य अवलंबून असतं. स्वतःसाठी आपण सांगितलं पाहिजे. संकेतने हाच विचार केला पाहिजे, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, असंच कदाचित संकेत स्वतःला समजावत असेल. कारण हा मॅच आहे. ह्या मॅचवर जर शिक्का मोर्तब केला संकेतनी तर बराच काळ त्याला ओळखलं जाईल. नो बॉलचा इशारा आला. वेस्टलाईनच्या वरचा बॉल. 1 धाव तर कंप्लीट केली. फंबल तिथेही पाहायला मिळते सुहेल यांचं. 2 धावा कंप्लीट. पहिल्याच बॉलवर 3 धावा मिळतील. नो +2 आणि पुढचा बॉल. उघडा डोळे, बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुबीन राऊत यांची चिडचिड सुरूच आहे, कारण त्यांना प्रचंड राग आहे. खराब क्षेत्ररक्षणाला ते कधीच माफी करत नाही, कारण क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. संकेत चांगला खेळ केलाय. फटका चांगला सजवलाय संकेत यांच्या बॅट मधून. ओहो हो, 2 धावा फक्त येतील. कुठल्याही मैदानात षटकार असता संकेतचा फ्री हिटवर. चांगली बॅटिंग करतायत संकेत. आपण जर पाहिलं तर 8 बॉल 14 खेळले. ते जवळजवळ 250च्या स्ट्राईकने त्यांनी फलंदाजी केली. संघाची धावसंख्या आपण मोजाल तर 44 धावा. यानंतर एक षटक बाकी आहे. हे निर्णायक षटक अल्पेश कातळकर टाकत होते आणि डगआउटमध्ये अल्पेश कातळकर गोलंदाजीला येणार आहे म्हणून निर्धास्त होते अंबार 11 आरावी की अल्पेश चांगली गोलंदाजी करेल. पण अल्पेशनी पहिलाच वेस्टलाईनच्या वरचा नो बॉल टाकला. फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यामुळे अल्पेश थोडासा महागडा ठरला. या एकाच बॉलवर 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. अल्पेश कातळकर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले आरावीसाठी. यावेळेस अंबार 11 आरावीसाठीच खेळतात. आसिफ संघ मालक थोडेसे चिंतित आपल्याला शॉर्ट कव्हरला पाहायला मिळतात. पुढचा बॉल फुल टॉस, फुल तोल त्याच्यावर बसला. पैसा वसूल स्ट्रोक. फ्री हिट मिस झाला, पण यावेळेस मिस केला नाही स्ट्रोक. 6 धावांनी चेंडू सीमारेषच्या बाहेर फेकला संकेत. हा संकेत कुणालाही वाटलं नाही की विजयाचे संकेत देईल, कुणाच्या लक्षातही नाही. पण विजयाचा शिल्पकार हळूहळू ठरताना अरबाज ठाणगेची कामगिरी महत्वाची ठरेल. पाहिलं तर गोलंदाजीमध्ये मुबीन राऊत यांच्या व्यतिरिक्त मेहनत कुणाची दिसली नाही. रोहन मस्कर यांनी खराब गोलंदाजी केली, ज्यांच्यावर अपेक्षा होती. हो फंबल मुनिवांचा डायरेक्ट हिट. वा मुबीन राऊत, संकेत धावबाद. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी. 9 चेंडूत 20 केले होते संकेतने. इथून मॅच बदलेल का? क्रिकेट अनिश्चितांचा खेळ.
द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, कारण इथे सगळे प्रेडिक्शन होतात फेल. अकरा धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक असतील 9. आता संघाचे तारणहार करते नाकवा नावाड्या मोरक्या संघनायक मैदानात दाखल. दर्पण पोलेकर, अल्पेश कातळकर आणि दर्पण कैक वेळेस एकमेकाच्या समोर आलेत, कैक वेळेस एकामेकाला माती धूळ चारले, कैक वेळेस एकामेकाला आसमान दाखवलंय, कैक वेळेस चारी मुंड्या चीत केले, कैक वेळेस पराभवाची धूळ चारले. आज गाठ पडली टकाटका श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही खेळाडूंची. दर्पण पोळेकर एका बाजूला अल्पेश कातळकर. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ, कारण प्रेडिक्शन होतात खेळ. इथे दर्पण हवी ठरेल. अल्पेश कातळकर घेईल बळी दर्पणचा. मॅच दोन्ही बाजूला बॅलन्स. 9 चेंडू 11 धावा होम स्ट्रायकर्सला विजयासाठी सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सुपर 8चा पहिला मुकाबला आपण अनुभवतोय. पुढचा बॉल, हा चांगला स्ट्रोक खेळला, लोअर फुलटॉस बॉल होता. किती धावा इथे मिळतील? रोहन मस्कर येतात वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, एकच धाव इथे मिळेल. इथे या 2 धावा महत्वाच्या होत्या. या सिंगलनी संघाची एकूण धावसंख्या होते 51. 3 गड्याच्या बदल्यात उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी धावा पाहिजे 10. 10 धावा, 8 चेंडू, 8 चेंडू 10 धावा. होम स्ट्रायकर्स का अम्मार 11 आरावी, दर्पण पोरेकर का मुबीन राऊत, होम पोलेकर का आसिफ, कोण संघ मालक हा सामना घेऊन जाईल सेमीफायनल मध्ये. 8 बॉल 10. आपण पाहतो श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी. अल्पेश कातळकर, हा जय जावळेकर, खराब स्ट्रोक सिलेक्शन, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. एक सिंगलनी धावसंख्या 52. विजयासाठी धावा आता पाहिजे 7 चेंडू 9. क्रिकेट आणि चिताचा खेळ. आपल्या ह्या क्रिकेटने आपल्या प्रत्येकाला वेळ लावले. दिवस रात्री आपण चांगल्यात, रात्री रात्री मॅच पाहिल्यात आपण, दिवसात कडाक्याच्या उन्हात आपण मॅच खेळले. शाळा बुडवली, ट्युशन बुडवली, घरच्यांचा मार खाल्ला, आईवडिलांचा बोल खाल्ला, शाळेतल्या शिक्षकांचा बोल खाल्ला, शाळा बुडवली, कॉलेज बुडवली, फक्त आणि क्रिकेटसाठी. अर्थात भारतात या क्रिकेटचा गॉडही आम्ही निर्धारित केला. नाव आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. दर्पणचा हवेत खेळलेला फटका, झेल होईल का? क्षेत्ररक्षक अमित पोचले, झेल सुटलाय आणि 2 धावाही आल्यात. अमित वापरले ऐन मोक्याच्या क्षणाला, इथून हा झेल सुटलाय. हा झेल मॅच मध्ये आणलं असतं अम्मार 11 आरावीला. तसा सेफ हँड आहे, अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे अमित वापरले. कॅप्टनची पहिली चॉईस असते जेव्हा सर्कलचं क्षेत्ररक्षण असतं तेव्हा बाहेर 2, त्यापैकी 1 अमित वापरले. या पुऱ्या सीझन मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण केले, पण ऐन मोक्याच्या क्षणाला झेल सुटलाय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 54 आपण पाहतोय 3 गड्याच्या बदल्यात. चोपन्न धावा, विजयासाठी 6 बॉल 7. शेवटचं षटक टाकेल कोण, त्यासाठी मैदानात सभा भरली, तातडीची चर्चा केली जाते. मुबीन राऊत प्रचंड नाराज आहेत. कारण आता तोंडाशी आलेला हा घास खऱ्या अर्थाने हा सामना एकतर्फी वाटत होता. जेव्हा पहिली बॅटिंग झाली 61 धावा खूप अवघड होता त्या मैदानात, पण त्या करून दाखवल्यात आतापर्यंत. 54. सहा बॉल 7. चला मॅच सुरू करा सर प्लीज, विनंती असेल.
11:30 होत आहेत. आपला हा अंतिम दिवस आहे. 6 बॉल 7. जय जावळेकर स्ट्राईकला आहे. 3 बॉल 3 धावा केल्यात त्याने. आता गरज आहे 6 बॉल 7 ची. दर्पण बोलेकर 2 चेंडू 3 धावा. नॉन स्ट्राईकला आहेत कॅप्टन मिसिया बुले. वालवटी स्टार गोलंदाजीसाठी 6 बॉल 7. फटका चांगला खेळलाय जय जावळेकरनी. अफलातून क्षेत्ररक्षण रोहन मस्करचं. अफलातून हा षटकार कम्प्लिटली सेव्ह केलाय. उत्तम भाटकरी पाहत आहेत त्यांनाही माहिती आहे सेव्ह केलाय. कॅमेऱ्यामध्ये आलाय आपल्या नक्कीच पाहायला मिळेल रिप्लेमध्ये. जबरदस्त सेव्ह अफलातून. अर्थात आपण पाहाल वा भाई वा. एकदा जोरदार टाळ्या रोहन मस्कर साठी. स्टीव्ह स्मिथ रवींद्र जडेजा सगळ्या दिग्गज खेळाडूंना लाजवेल असा षटकार अडवलाय रोहन मस्करनी. अफलातून क्षेत्ररक्षण रोहन मस्कर मॅन फ्रॉम ऑलरेडी. 5 बॉल 6. हेलिकॉप्टर स्ट्रोक पुन्हा एकदा रोहन मस्कर आहे तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. एकच सिंगल येईल. मॅच अजून संपला नाही. रोहन मस्करनी जो चेंडू अडवलाय. मॅच पुन्हा एकदा अंबार 11 आरावीकडे आले. 2 बॉलमध्ये अवघ्या 2 आल्यात. तो षटकार आला असता तर मॅच क्लिअर झाली असती. पण रोहन मस्करची ती छलांग. उडता रोहन मस्कर आपण पाहिला. अफलातून क्षेत्ररक्षण. 4 बॉल 5. पुढचा बॉल मिसिया बुले. जबरदस्त क्षेत्ररक्षण रोहन मस्कर. यदा कदाचित हा सामना जर जिंकला अंबार 11 आरावी तर मला वाटते मॅन ऑफ द मॅच साठी हा षटकार अडवलाय रोहन मस्कर खऱ्या अर्थाने मॅच विनर ठरेल. पुन्हा एकदा कलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा रोहन मस्कर येतात. इथे धावाची संधी आहे. धावबाद होतील दर्पण बोलेकर. महेश्वर मयेकर यांच्याकडून रोहन मस्कर यांना 100 रुपयाचा कॅश प्राईज. जो षटकार अडवला यावेळेस चांगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केले. फेकी चांगली केली. दर्पण पोलेकर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. दर्पण पोलेकर धावबाद होत आहेत. जर घ्यायच्याच होत्या 2 धावा तर पहिल्याच 2 धावा झाल्या असत्या. पहिले एकच धावांवर थांबले. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 3 बॉल आतापर्यंत झालेत. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू 4. 3 चेंडू 4. न्यू बॅटर ओम पोलेकर गेलेत. न्यू बॅटर स्वतः संघ मालक. बेस्ट बॅटर भंडारी चषक 109 धावा काही दिवसापूर्वी केल्यात ओम पोलेकरनी. जबरदस्त बॅटर. नॉन स्ट्राईकला संघ मालक. 3-4. हा फटका जय जावळेकरचा. हाय अँड हँडसम. यावेळेस रोहन मस्कर हा चेंडू थांबवू शकणार नाही आहेत. सामना संपवलाय. छोट्या पण नाव मोठं असलेला जय जावळेकरनी. मूर्तिलान कीर्तिमान जय जावळेकर विजय मिळवून दिलाय ओम स्ट्रायकर्सला. जबरदस्त बॅटिंग. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरबाज तांडगे. परवेज राऊत सरांना विनंती असेल त्यांनी मेडल द्यायचे अरबाजला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरबाज तांडगे हे यायचं आहे. 24 धावांची इनिंग. अरबाज मेडल मिळेल अरबाज तांडगे यांना. थोडे बाहेर जा परवेज भाई. येस ओके 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 बस. आपण पाहतोय कॅमेऱ्यामध्ये अरबाज तांडगे परवेज राऊत देत आहेत हे मेडल अरबाज तांडगे यांना. 61 पाहिजे होत्या केल्या 63 ओम स्ट्रायकर्सनी. जबरदस्त हा खेळ पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने.
तर आता पुढचा मॅच आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने वेदांगी 11 कालिंजे विपक्ष चॅम्पियन्स स्पोर्ट्स आराटी च्या दरम्यान मॅच. वेदांगी 11 कालिंजे